नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अनिरुद्धने अरुंधती आहे असं समजून जे काही कन्फेस केलेलं होतं ते सगळं एका मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि आता ते सगळं नितीन, यश, अनिश आणि आप्पा ऐकत असतात. यश नितीनला म्हणतो, नितीन सर तुमची आयडिया बेस्ट होती. तर नितीन लगेच म्हणतो, यश मला माहिती होतं. अनिरुद्धने कितीही आव आणला तरी तो एवढा स्ट्रॉंग नाहीये. आतून खूप घाबरट आहे तो, त्यामुळे ही ट्रिक त्याच्यावर नक्की काम करेल याची मला खात्री होती आणि तसंच झालं. आपल्या तोंडाने त्याने सगळं कबूल केलं. तर आप्पा म्हणतात, हे सगळं ऐकून तर मला धक्काच बसतोय. एखादा माणूस किती वाईट वागू शकतो, एखाद्याचा जीव घेण्याचा विचार करू शकतो. यश म्हणतो, आप्पा तुम्हाला काय वाटतंय ते मी समजू शकतो. माझे वडील माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न करतील यावर माझाही विश्वास बसला नव्हता. शेवटी आपण काय करू शकतो, त्यांचे विचार तर आपण कंट्रोलाइज नाही करू शकत ना. तर आप्पा म्हणतात, आता मात्र त्यांना सोडायचं नाही. त्यांच्यासोबतच अरुंधतीसुद्धा एका बाजूला बसलेली असते. आप्पा अरुंधतीला म्हणतात, अरुंधती आता पुढे काय करायचं? अरुंधती म्हणते, अनिरुद्ध माझ्याशी असं वागतील असा मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. पण त्या दिवशी रेकॉर्डिंगला जात असताना मला एक फोन आला. मी रेकॉर्डिंगला ज्या टॅक्सीने जात होते त्या टॅक्सीवाल्याने गाडी अचानक एका वेगळ्याच रस्त्यावरती नेली. रस्ता अनोळखी होता माझ्यासाठी. मी खूप घाबरले. तेवढ्यात एक फोन आला. नंबर माहितीचा नव्हता. घ्यावा की नाही मी विचार करत होते. बॅटरी पण थोडीच राहिली होती. शेवटी मी तो फोन घेतला. तो भोसले बिल्डरचा फोन होता. भोसलेनी फोनवरच मला अनिरुद्ध संजनाचा सगळा प्लॅन सांगितला. अनिरुद्ध मला जीवे मारण्याचा प्रयत्न करतायत या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नव्हता. पुढे मला भोसलेनी सांगितलं की या दोघांनी आतापर्यंत त्यालाही अनेकदा फसवलंय. त्यामुळे आता त्याला माझ्याशी एकमत होऊन संजना अनिरुद्धचा काटा काढायचा आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र मी त्याचा सगळा प्लॅन ऐकून घेतला. ॲक्सिडेंट कसा घडवून आणायचा या सगळ्याचा प्लॅन त्याने मला सांगितला. अनिरुद्ध संजना माझ्या मागावर आहेत हे मला माहिती होतं, त्यामुळे मी सावध होते. टॅक्सीतून उतरले आणि चालायला लागले. समोर ठरल्याप्रमाणे गुंड आले. त्यांनी मला धमकावण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्या तावडीतून सुटले आणि पळायला लागले. आणि त्याच वेळेला बरोबर बिल्डरच्या माणसाने समोरून गाडी आणली. अक्षरशः जवळ आणली माझ्या गाडी आणि मी सुद्धा आदळण्याचं नाटक केलं. त्याही वेळेला अनिरुद्धचं खरं रूप मला दिसलं. तिथे असून सुद्धा ते माझ्यासाठी मदतीला आले नाहीत. ते तिथून पळून गेले. मग माझा विश्वास बसला. भोसले बिल्डर सांगत होता ते खरं होतं. अनिरुद्धंना मला जीवे मारायचंच होतं. मला माहिती आहे, बऱ्याच पुरुषांचा माज हा त्यांच्या बायकोसमोर त्यांच्या घरात चालतो. बाकी ते भित्रे असतात. त्यामुळे आपण ठरवल्याप्रमाणे त्या रात्री मी अनिरुद्ध समोर जाऊन उभी राहिले. त्यांना घाबरवलं आणि त्यांनी घाबरून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली सुद्धा. तर अनिश म्हणतो, मॅम खरंच तुमची कमाल आहे, पण तुम्ही सगळे या प्लॅनमध्ये सामील होतात. तुम्ही सगळ्यांनी हे घडवून आणलं. अरुंधती म्हणते, आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून तर हे शक्य झालं. सगळ्यात आधी मी ईशा, आरोही, अनघा आणि आईंना सगळं काही खरं सांगितलं. सुरुवातीला तर आईंचा कशावरच विश्वास नाही बसला. अनिरुद्ध मुलगा आहे त्यांचा, प्रेम आहे त्यांचं त्यांच्यावर. अनिरुद्ध कोणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करतील ही गोष्ट त्यांच्या पचनीच पडत नव्हती. साहजिकच आहे, पण माझ्यासाठी त्या हे सगळं करायला तयार झाल्या. नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी त्यासुद्धा प्लॅनमध्ये सामील झाल्या. तेवढ्यात अरुंधतीला अभिचा फोन येतो. अभि विचारतो, आई तू कुठे आहेस? तर अरुंधती सांगते, मी ऑफिसमध्ये आहे. आप्पा, यश, नितीन सगळे आहेत माझ्याबरोबर, काळजी करू नकोस. तर अभि लगेच सांगतो, बाबा हॉस्पिटलमध्ये येत आहेत तुला बघायला. तू जिवंत आहेस की नाही हे चेक करायला. त्यांना खात्री करून घ्यायची आहे. तू ताबडतोब तिकडनं निघ आणि इकडे ये. मी इकडे सगळी व्यवस्था करून ठेवतो. अरुंधती म्हणते, ठीक आहे, आलेच मी. फोन ठेवल्यानंतर अरुंधती त्या सगळ्यांना म्हणते, मी आता निघते. अनिरुद्ध मला तिकडे हॉस्पिटलमध्ये बघायला येत आहेत. ते पोचायच्या आधी मला पोचायला पाहिजे. नितीन म्हणतो, अरुंधती आता आपलं काम झालंय. तुझ्याकडे अनिरुद्धचं कन्फेशन सुद्धा आहे. मग आता कसली वाट पाहतीयस? सरळ त्याच्यासमोर उभी राहा आणि त्याला कन्फ्रंट कर. अरुंधती म्हणते, हे सगळं तर मला करायचंच आहे नितीन, परंतु त्याला अजून थोडा वेळ आहे. यश म्हणतो, आई एवढं सगळं होऊन सुद्धा तू किती क्लिअर रेकॉर्डिंग करून घेतलंस. अरुंधती म्हणते, हे सगळं करणं खूप गरजेचं होतं, कारण अनिरुद्ध संजना तेथे असताना ते आई आप्पांना काही सुखाने जगू देणार नाहीत. पण आता त्या घरातून त्यांना हाकलून देण्याची वेळ आली आहे. आता त्यांचे दिवस भरलेत आणि कदाचित अजून हे नाटक आपल्याला 1-2 दिवस खेचायला लागेल. नक्की किती दिवस ते मी लवकरच तुम्हाला सांगेन. येते मी, असं म्हणून अरुंधती तेथून निघते. आप्पा म्हणतात, या पोरीच्या नशिबात काय आहे हे देवालाच ठाऊक. पण आमचा अनिरुद्ध मात्र करंटा निघाला. त्याच्या आयुष्यामध्ये हिरा आला होता, पण त्याला त्याची किंमतच कळली नाही. त्यानंतर इकडे हॉस्पिटलमध्ये अनिरुद्ध अरुंधतीला पाहतो. त्यावेळी अभि म्हणतो, बाबा आता तरी तुमची खात्री पटली ना? आई उठू सुद्धा शकत नाही. अनिरुद्ध विचारतो, डॉक्टर काय म्हणाले? अभि सांगतो, खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे. डॉक्टर प्रयत्न करतायत.
पण आई औषधांना रिस्पॉन्ड करत नाहीये. आईने थोडा जरी रिस्पॉन्ड केला ना तर पुढचे सगळे प्रयत्न सक्सेसफुल होतील, नाहीतर. अनिरुद्ध सुद्धा खूप घाबरलेला असतो. तो येतो म्हणून तेथून निघायला लागतो. तेवढ्यात तेथे यश आणि अनिश येतात. अभि विचारतो, तुम्ही दोघं इकडे काय करताय? आज तुमचं रेकॉर्डिंग आहे ना? अनिश म्हणतो, हो, पण आत्ताच एक बातमी कळली, म्हटलं तुला सांगावी. यश सांगतो, मला पोलिसांचा कॉल आला होता. त्यांनी गाडीच्या ओनरला ताब्यात घेतले. अनिरुद्ध जरा घाबरलेला असतो. तो विचारतो, कोण आहे तो? काय नाव आहे त्याचं? तर यश म्हणतो, कळेल. पोलीस आता त्या माणसाच्या घरीच जात आहेत. तिथे गेल्यानंतर ते मला सगळे डिटेल्स कळवतील. अनिरुद्ध अभिला म्हणतो, मला एक अर्जंट काम आहे, मी येतो. असं म्हणून अनिरुद्ध तेथून निघतो. त्यानंतर घरी आल्यानंतर अनिरुद्ध फोनवर बोलत असतो आणि त्याला तो म्हणत असतो, नशिबाने ती वाचलीये. पोलिसांना तुझ्या गाडीचे डिटेल्स मिळालेत. ते तुझ्यापर्यंत पोहोचतील, पण तू जर माझं नाव घेतलंस ना तर मी तुला सोडणार नाही. अरुंधतीला मारण्याचा प्लॅन तुझा होता. माझा त्याच्याशी काहीही संबंध नाहीये. तू हे सगळं तुझ्या मर्जीने केलंस, समजलं का? ठेव फोन. असं म्हणून अनिरुद्ध मोठमोठ्याने ओरडत असतो. तेवढ्यात संजना त्याचा आवाज ऐकून तेथे येते आणि संजना त्याला विचारते, कोणाशी तू इतक्या जोरजोराने बोलतोयस? कोणाशी भांडतोयस? खालीपर्यंत आवाज येतोय तुझा. तर अनिरुद्ध सांगतो, मी त्या भोसलेला फोन केला होता. संजना म्हणते, तुझं डोकं बिकं फिरलंय का? कोणी ऐकलं तर? अनिरुद्ध म्हणतो, ऐकू दे. तो भोसले पोलिसांसमोर ओकला ना तर हे कोणी येणार नाहीत आपल्याला वाचवायला. तो भोसले गप्प बसणार नाही. त्याने खूप मोठी चूक केली. आता पोलीस त्या भोसलेपर्यंत पोचणार आणि आपल्याला अरेस्ट करणार. तर संजना म्हणते, अरे असं काहीही होणार नाहीये. आपलं नाव नाही घेणार तो भोसले. तू का घाबरतोयस? तर अनिरुद्ध म्हणतो, संजना मला पुन्हा जेलमध्ये जायचं नाहीये. ती अरुंधती जर मेली ना तर आपल्याला फाशी होणार. मला खूप भीती वाटतीये. संजना अनिरुद्धला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला म्हणते, असं काहीही होणार नाहीये. मी आहे ना तुझ्याबरोबर. या सगळ्याशी आपला काही संबंध नाहीये. तू काहीच केलेलं नाहीयेस आणि आपल्या विरोधात काही पुरावे सुद्धा नाहीयेत. तू प्लीज शांत हो आणि डोक्यातून हे सगळं काढून टाक. स्वतःला हेच सांग की मी इनोसेंट आहे, मी काहीच केलेलं नाहीये. तू ऐकतोयस का मी काय म्हणतीये ते? अनिरुद्ध म्हणत असतो, मी स्वतः अरुंधतीला हॉस्पिटलमध्ये जाऊन बघून आलो. तिची अवस्था खूप वाईट आहे. अभि म्हणत होता तिचं जगणं सुद्धा कठीण आहे. संजना म्हणते, ठीक आहे, त्यात तू काहीच करू शकत नाहीस. तुझा काय दोष आहे? का अस्वस्थ होतोयस इतका? काय चूक आहे तुझी? तर अनिरुद्ध म्हणतो, खूप मोठी चूक आहे. तुझ्या नादी लागलो ना, हीच खूप मोठी चूक आहे. संजना, आयुष्यात जर मला रिवाइंड करता आलं असतं ना तर पहिली गोष्ट मी तुला इरेज करून टाकलं असतं. असं म्हणतच अनिरुद्ध तेथून जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा कांचनला विचारते, आजी नैवेद्य तयार आहे, आणू का? कांचन म्हणते, हो आण, झालंच माझं. अनघा विचारते, आज बराच वेळ पूजा सुरू आहे तुमची. कांचन म्हणते, हो ग, मी अरुंधतीसाठी काही स्तोत्र म्हणत होते. मी आज देवाकडे साकडंच घातलंय. त्याला सांगितलंय, माझ्या अरुंधतीला लवकरात लवकर बरं कर. ज्याने कोणी तिची ही अवस्था केली आहे ना त्याला चांगली अद्दल घडव. देव माझ्या अरुंधतीला त्रास देणाऱ्याचं कधीही भलं करणार नाही. माझा सुद्धा शाप लागेल त्यांना. तर संजना लगेच म्हणते, कावळ्याच्या शापाने काही होत नाही असं ऐकलंय मी. आणि शाप देणारा प्युअर हार्टेड असायला लागतो आई. आणि तुमचं हार्ट. तर तेवढ्यातच अभि तेथे येतो आणि तो कांचनला म्हणतो, आजी तू ईशा आणि अनिशसाठी पूजा घालणार होतीस ना? कांचन म्हणते, हो रे, पण अरुंधतीची अशी अवस्था असताना कसली पूजा आणि कसलं काय? तर अभि म्हणतो, अगं आईच मला म्हणाली, पूजा पुढे ढकलू नका, वेळेत करून घ्या आणि ईशाची पाठवणी सुद्धा करा. हे ऐकून तर संजनाला धक्काच बसतो आणि ती अभिला विचारायला लागते, अरुंधती तर क्रिटिकल आहे ना, मग ती बोलली कशी? ती तर ICU मध्ये आहे. कांचन विचारते, अरुंधतीला शुद्ध आली का? अभि म्हणतो, थोड्या वेळासाठी आली होती. आजी, आई म्हणाली की घरात पूजा व्हावी, ईशाची चांगली पाठवणी व्हावी, अशी तिची शेवटची इच्छा आहे. तिला ईशाचं चांगलं झालेलं बघायचंय. तिला ईशाला सासरी जाताना बघायचंय. तर कांचन विचारते, अजून काय म्हणाली ती? तर अभि म्हणतो, तिचा ॲक्सिडेंट कोणी घडवून आणला हे तिला माहिती आहे. तिने कोणाला तरी बघितलं असं सुद्धा ती म्हणत होती. तर संजना लगेच परत विचारायला लागते, कोणाला बघितलं तिने? तर अभि म्हणतो, तेच तर कळत नाहीये. तिचे उच्चार स्पष्ट नव्हते. ती काही सांगण्याआधीच तिची शुद्ध गेली. तर अनघा लगेच अभिला म्हणते, अभि पण हे किती चांगलं आहे ना. काही वेळासाठी का होईना पण ताई शुद्धीत आली. मला खात्री आहे ताईला लवकर बरं वाटेल. कांचन म्हणते, देवच पावला म्हणायचं. अभि म्हणतो, ती शुद्धीत आली म्हणजे हे सगळं कोणी केलंय ते आपल्याला कळेलच. अर्थात पोलीस तपास चालूच आहे. ते त्यांच्याकडून शोधून काढतीलच. ते गुन्हेगाराला लवकरच पकडतील. तर कांचन लगेच म्हणते, अनघा, अरुंधतीची इच्छा आहे ना तर मग आपण उद्याच्या उद्या घरातल्या घरातच पूजा घालून टाकू. ईशाला तसं सांगते मी. तर अनघा म्हणते, चालेल, तुम्ही मला सांगा काय काय तयारी करायची आहे, मी सगळं करून ठेवते. कांचन म्हणते, तुझी कामं झाली की सांग मला, आपण बसून ठरवून टाकू. अभि आणि अनघा तेथून जातात.
तर संजना कांचनला म्हणते, अरुंधती परत येईल असं वाटतंय तुम्हाला? अहो, कालच अनिरुद्ध जाऊन आला, बघून आला तिला हॉस्पिटलमध्ये. तिची अवस्था खूपच वाईट आहे. मला वाटतं ती सुखाने जाऊ दे अशी प्रार्थना करा तुम्ही देवाकडे. तर कांचन म्हणते, संजना, अरुंधतीला काहीही होणार नाही. ती नक्की बरी होईल आणि स्वतःच्या पायाने या घरात येईल. बघच तू. त्यानंतर इकडे रूममध्ये अभि अनघाला म्हणत असतो, मला ना आता खूप गिल्ट येतोय. मी आईला खूप त्रास दिलाय. मला कायम बाबांचंच बरोबर वाटायचं. आईचा विचारसुद्धा मी कधी केला नाही. पण आता मला कळतंय बाबांचे विचार किती चुकीचे होते. त्यांच्यापासून लांब गेल्यावर मला समजतंय. आणि आता तर ते इतके खालच्या लेवलला उतरलेत ना, त्यांना शिक्षा तर व्हायलाच हवी. मला ना खूप वाईट वाटतंय ग. त्यांना आता पुन्हा जेल होणार, आधीपेक्षा कठोर शिक्षा होणार. बाबांमुळे आपल्याला खूप भोगावं लागणार आहे. लोकांच्या त्या नजरा, नको वाटणारे प्रश्न, सगळं सुरू होणार आहे. आणि नंतर आपण ते विसरू सुद्धा शकणार नाही. लोक आपल्याला ते विसरूच देणार नाहीत. अभि अनघाला म्हणतो, आपल्यात मध्ये कितीही भांडणं झाली, वाद झाले, तरीही आपण एकमेकांना सोडून दूर जायचं नाही. तू मला वचन दे, आपल्या भांडणाची झळ जानकीला लागता कामा नये. मी जे भोगलंय ते जानकीने भोगावं असं मला अजिबात वाटत नाही. तर अनघा म्हणते, अभि, असं काही नाही होणार. मी तुला सोडून कुठेच नाही जाणार. प्रॉमिस. अभि म्हणतो, अनघा, तुला आठवतंय मी म्हणालो होतो मला जानकीला आईसारखं बनवायचं नाहीये. पण आता मला वाटतंय जानकीने आईसारखंच व्हावं. खंबीर, कुठल्याही सिच्युएशनमध्ये फाईट करणारी, दुसऱ्यांना आनंद देणारी. अनघा म्हणते, जानकी तशीच होईल. मी जानकीला रोज तिच्या आजीच्या रिअल लाईफ स्टोरीज ऐकवते. घरातच आदर्श स्त्री आहे म्हटल्यानंतर बाहेर कशाला जायला हवं. जानकीला तिची आजीच हिरो वाटते. त्यानंतर संध्याकाळी पोलीस इन्स्पेक्टर आधीच समृद्धीमध्ये येऊन बसलेला असतो. अनिरुद्ध संजना आल्यानंतर इन्स्पेक्टर त्यांना म्हणतो, मला तुमची चौकशी करायची आहे. अनिरुद्ध देशमुख, आपण 2 दिवसांपूर्वी कुठे होतात? अनिरुद्ध म्हणतो, आम्ही बाहेर होतो. इन्स्पेक्टर विचारतो, तेच कुठे होतात? तर संजना म्हणते, खूप ठिकाणी फिरलो. एक्झॅक्ट किती वाजता हे जर तुम्ही सांगितलं तर आठवून सांगतो आम्ही तुम्हाला. तर इन्स्पेक्टर विचारतो, संजना मॅडम, तुम्ही 2:30च्या सुमारास कुठे होतात? अनिरुद्ध म्हणतो, तेव्हा आम्ही टाऊन साईडला होतो. हिचा इंटरव्ह्यू होता, मी हिला सोडायला गेलो होतो. तर संजना म्हणते, हो, आणि माझा इंटरव्ह्यू कुठे होता त्याचे डिटेल्स मी देते तुम्हाला. इन्स्पेक्टर म्हणतो, पण आम्ही सगळ्या रस्त्यांवरचं CCTV फुटेज चेक केलंय. अरुंधती केळकर यांचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्ही तिथे एका कारजवळ उभे होतात. मग तुम्ही खोटं का बोलताय? संजना म्हणते, आम्ही खोटं का बोलू? तर इन्स्पेक्टर म्हणतो, मॅडम, तुमच्या दोघांच्या मोबाईलचं लोकेशन ॲक्सिडेंट झालं तिथेच लोकेट होतंय. तुम्ही स्वतःहून सगळं खरं सांगणार आहात की मग आम्ही आमच्या पद्धतीने काढून घेऊ? तर संजना म्हणते, सॉरी, तुम्ही 2:30च्या सुमारास असं म्हणत होता ना, माझं जरा कन्फ्युजन झालं. यू आर राईट, त्यावेळेला आम्ही त्याच साईडला होतो. ॲक्सिडेंट झाला हे खरं आहे, पण लांबून कळलं नाही ती व्यक्ती कोण होती ते. तर इन्स्पेक्टर म्हणतो, पण मॅडम, एखाद्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला तर आपण त्याला मदत करायला थांबतो ना. तर यश लगेच म्हणतो, म्हणजे तुम्हाला आईचा ॲक्सिडेंट झाला होता हे कळलं होतं? तुम्ही तिथेच होता तरीही तुम्ही आईला त्या अवस्थेत सोडून तिकडे टाकून पळून गेलात? अनिरुद्ध म्हणतो, म्हणजे ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला ती अरुंधती आहे हे कुठे मला माहिती होतं? तर संजना म्हणते, हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती कळवली आहे. आम्हाला सुद्धा घरी आल्यानंतर कळलं की अरुंधतीचा ॲक्सिडेंट झाला आहे. त्याआधी तर आम्हाला काहीच माहिती नव्हतं. इन्स्पेक्टर म्हणतो, ज्या गाडीने अरुंधती मॅडमला उडवलं ती गाडी आम्ही ताब्यात घेतली आहे आणि त्या गाडीच्या ओनरला सुद्धा आम्ही ताब्यात घेतले. लवकरच तो तोंड उघडेल. यश म्हणतो, थँक्यू सर, तुम्ही ते ओनर कोण आहे हे आम्हाला सांगू शकता का? तर इन्स्पेक्टर म्हणतो, भोसले नावाचा बिल्डर आहे. त्याची पोच खूप वरपर्यंत आहे असं तो म्हणत होता, त्यामुळे तो कोणाचं नाव सांगत नाहीये, पण काही हरकत नाही. सुरुवातीला सगळे लोक असंच सांगतात, तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याला सरळ करतो. तर अभि लगेच सांगतो, इन्स्पेक्टर साहेब, त्या भोसले बिल्डरला आमची ही जागा हडपायची होती, पण आईमुळे त्याला ही जागा ताब्यात घेता आली नाही, त्यामुळे त्याने आईला. तर इन्स्पेक्टर लगेच म्हणतो, असू शकेल. तर अभि लगेच अनिरुद्धला म्हणतो, बाबा, तुम्ही ओळखता की त्या भोसले बिल्डरला? तर यश लगेच म्हणतो, हो इन्स्पेक्टर साहेब, आमचे वडीलसुद्धा त्या भोसले बिल्डरला पैसे देणं लागतात. यांनी त्याला पैसे दिले नाहीत म्हणून तर बिल्डरने आईवर हल्ला केला नसेल ना. तर संजना म्हणते, आमचा आणि अरुंधतीचा काय संबंध? आम्ही त्या भोसलेचे पैसे दिले नाहीत म्हणून तू अरुंधतीला त्रास देणार? आम्ही त्या भोसलेचे पैसे देणार होतो, देणार आहोत. तू उगाच कोणतेही विषय कुठेही जोडायला जाऊ नकोस. आणि ती इन्स्पेक्टरला म्हणते, तुम्ही तुमच्या पद्धतीने चौकशी करा, कोण काय सांगतं यावर प्लीज विश्वास ठेवू नका. तर इन्स्पेक्टर म्हणतो, ठीक आहे, बघतो आम्ही काय करायचं ते, कळवतो तुम्हाला. असं म्हणून इन्स्पेक्टर तेथून जातो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, अरुंधती अनिरुद्धला पैसे देते आणि म्हणते, हा तुमचा या घरातला हिस्सा. तर संजना अनिरुद्धला म्हणते, अनिरुद्ध चल, आपल्याला पैसे मिळालेत.
तर अनिरुद्ध म्हणत असतो, ही बाई माझं घर हडपेल. अरुंधती त्याला म्हणते, मुकाट्याने इथून बाहेर जा, नाहीतर. अनिरुद्ध सुद्धा मोठ्याने ओरडत म्हणत असतो, नाहीतर काय. तर अरुंधती म्हणते, नाहीतर मला माझी पातळी सोडावी लागेल अनिरुद्ध. आणि अनिरुद्ध मागे मागे सरकत घराच्या बाहेर येतो. तर अरुंधती त्याला म्हणते, आई कुठे काय करते असं म्हणायचात ना तुम्ही. तुम्हीच बघा, एक आई जसं घर सावरू शकते तसं कोणीही करू शकत नाही. आणि ती अनिरुद्ध संजनाच्या तोंडावर दार लावते. शेवटी सत्याचाच विजय होतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.